तर नक्कीच आपण वळतो या ठिकाणी आपल्या स्पर्धेचं अतिथी देवो भव भारतीय संस्कृतीची परंपरा या ठिकाणी जोपासली जाते। त्या परंपरेनुसार आपल्या अतिथींचा आपण मान सन्मान करूया। सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं कैलासवासी अमित सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ विनायक वामन जाधव यांचा आपण सन्मान करूया। ज्यांनी आपल्या स्पर्धेला प्रथम क्रमांक दिलं विनायक वामन जाधव त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया। त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। मायेची झालर शाल भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया। मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा आपण सन्मान करूया। विनायक वामन जाधव ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला या ठिकाणी प्रथम क्रमांकाची राशी प्राप्त झाली आहे। सन्मान होतोय विनायक वामन जाधव यांचा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रथम क्रमांकाची या ठिकाणी राशी आली आहे आणि चषक त्यांचा आपण सन्मान करतोय। तदनंतर द्वितीय क्रमांक कैलासवासी शांताराम गणपत उतेकर पोलीस पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कोयना पुनसाद मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघर व्याघ्र प्रकल्प कोयना पाचगावचे माजी सचिव तथा अध्यक्ष सुरेश शांताराम उतेकर रौदी यांचा सन्मान करतोय। त्यांच्या ठिकाणी सन्मान मुख्य व्यासपीठाच्या समोर केला जातोय। मायाची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच माध्यमातून भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। तदनंतर पुढील सन्मानित व्यक्तिमत्व ज्यांचा आता सन्मान होतो ते मात्र सुरेशजी उतेकर यांचा या ठिकाणी सन्मान आपण करतोय। मायेची झालर शाल सौंदर्य प्रतीक पुष्पगुच्छ आणि भारतीय प्रतीक। त्यानंतर असंच एक पुढील व्यक्तिमत्व सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय तसेच एक युवा नेतृत्व आमचे मित्र जे जाधव युवा नेते यांचा सन्मान होतोय व्यासपीठाच्या समोर। मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आयोजकांच्या वतीनं त्याचा त्यांनी स्वीकार करावा। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे भरवलं गेलं आणि ही अशी मान्यवर मंडळी यांच्या दातेपणामुळे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। तदनंतर आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं आपण पाहिलं वर्टिगो इम्बॅलन्स हेडेक मायग्रेन हेअरिंग लॉस टिंटस थेरपी चेंज इन व्हॉइस स्पीच थेरपी हे आजार जर आपल्याला असतील त्याच्यावरती निदान करायचं असेल अर्थातच डायसिको लॅबचे प्रोप्राइटर सन्माननीय चंद्रशेखर पट्टनायक इन साहब का यहाँ पर स्वागत हो रहा है। हमारे इस आयोजन में आपका तहे दिल से स्वागत है सम्मान है। शाल पुष्पगुच्छ और श्रीफल देकर उनको सम्मानित किया जाता है। डायसिको लैब्स के प्रोप्राइटर हैं चंद्रशेखर पट्टनायक इनका सम्मान यहाँ पर किया जाता है। इस हमारे आयोजन में आपका तहे दिल से शुक्रगुजार है। जब भी जरूरत हो हमारे वलवन को आवाज देंगे तो आप साथ जरूर देना। तदनंतर पुढील सन्मानित व्यक्तिमत्व कोयना पुनसाद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर व्याघ्र प्रकल्प पाचगावचे सन्माननीय सचिव आनंददादा उतेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय। तदनंतर असं व्यक्तिमत्व वयाच्या कमी वयामध्ये ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली कोयना क्रिकेट असो दहिसर विभाग चौदागाव परिसरातील क्रिकेट असो
ज्या पद्धतीचं क्रिकेट टेनिस बॉलचं सुरू झालं, बरेचसे खेळाडू ज्यांनी घडवले, अर्थातच ज्यांच्याकडे कोहिनेचं सचिन तेंडुलकर म्हणून पहिल्यापासून पाहिलं गेलं आणि चांगला खेळ निर्माण केला, सद्यस्थितीला आपल्या स्पर्धेला ज्यांनी पंच म्हणून काम पाहिलं आणि कोहिना क्रिकेट असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी जे विराजमान आहेत, ज्यांच्या माध्यमातून कोहिना प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा उचाट या अकादमीच्या मैदानावरती तिसऱ्या पर्वाला खूप मेहनत घेऊन पार पाडली गेली, असं व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्त पारायण सकारामदादा जाधव यांचे सुपुत्र या ठिकाणी संतोष सकारामदादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आयोजकांच्या वतीनं मायाची जालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। सुरेश उत्तेकर एक जुने जाणते क्रिकेटर, त्यांच्या जोडीचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया। तदनंतर आमचे भाऊजी उतेकर भाऊजी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, जे आमच्या गावामध्ये आमच्या मंदिराची जरी सेवा करायची म्हटलं, इलेक्ट्रिशियन आहेत, कधी फोन करा, तत्पर सेवा असतात। आत्माराम दादा यांची जागा चालवतायत सध्या आनंददादा उतेकर आणि उतेकर भाऊजी असतील, सुरेश उतेकर, असे आमचे उतेकर भाऊजींचा सन्मान होतोय। मायाची जालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। सकारामदादा जाधव वलवण यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। मायाची जालर शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। तदनंतर पुढील सन्मान होतोय तुकारामदादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। पुढील सन्मानित व्यक्तिमत्व तुकारामदादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या पाहुण्यांसाठी। रोशन जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। तदनंतर पुढील सन्मान्य व्यक्तिमत्व सचिन भोसले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। सचिनजी भोसले एक चांगले क्रिकेटर, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सचिन भोसले। पुढील सन्मानित व्यक्तिमत्व माळुंगे गावचे पोलीस पाटील सचिनजी भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मायाची जालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मानित केले जाते। तदनंतर आपली स्पर्धा ज्या पद्धतीने खेळ सुरू असतो मैदानामध्ये, परंतु न्यायदेवता हवी असते, अर्थातच क्रिकेटचं दैवत ज्यांना मानलं जातं, आपल्या स्पर्धेतील पंच सन्मान्य सागरजी उतेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठासमोर, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। सागरजी उतेकर यांचा या ठिकाणी सन्मान होते। तदनंतर एक सन्मान मी मुद्दा मागे ठेवला, आमचं बारीक लक्ष असतं। स्पर्धा भरवली आहे, बॅट आहे तुमच्याकडे, स्टंप आहे, मैदान आहे, पण तुमच्याकडे जर चेंडू नसेल स्पर्धा खेळवताच येणार नाही। अर्थातच आपल्या स्पर्धेला ज्यांनी चेंडू दिला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, सगळे चेंडू दिलेत। महेशजी जंगम साहेब सखदेव यांचा या ठिकाणी सन्मान होईल। मायाची जालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तदनंतर क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, क्रिकेटची ज्यांना नेहमी आवड आहे, नेहमी वलवण टीमच्या सोबत असतात, महादेवदादा जाधव यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठासमोर। मायाची जालर शाल, श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तदनंतर पुढील व्यक्तिमत्व जे नेहमी आमच्या जयेश जाधव यांच्या सोबत कार्यरत असतात, आमचे मित्र आहेत, स्नेह आहेत, आमचे फॅन देखील आहेत, सूरज भोसले यांचा आपण सन्मान घेऊया। मायाची जालर शाल,
श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया। सूरज भोसले यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया। तदनंतर सन्मान्य जय जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांना देखील विनंती आपण देखील या। तदनंतर पुढील सन्मानित व्यक्तिमत्व तुकाराम जाधव, रघुनाथ जाधव या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होतोय। तुकाराम जाधव आणि रघुनाथ जाधव याही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तदनंतर या ठिकाणी वनाई वर्ल्ड लाईव्हचे या ठिकाणी प्रोप्रायटर मेघनाथ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करूया। दिवसभर ते लाईव्ह स्ट्रीमिंग अपडेटिंग करत होते एकटे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, त्यांचा सन्मान होतोय। वनाई वर्ल्ड लाईव्हच्या ठिकाणी प्रोप्रायटर मेघनाथ दादा पाटील यांचा आपण सन्मान करूया। तदनंतर अजिंक्य खडपे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल, मेघनाथ दादा पाटील यांचा सन्मान करूया। वनाई वर्ल्ड लाईव्हच्या या ठिकाणी प्रोप्रायटर मेघनाथ दादा पाटील यांचा आपण सन्मान करूया। माहिती जालर शाल श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। ऋषभ सावंत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठासमोर। ऋषभ सावंत ज्यांनी कॅमेरामॅनची आज दिवसभर भूमिका निभावली यायचं आहे, ऋषभ सावंत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। अगदी मेघनाथदादा पाटील एकटे होते परंतु त्यांना कॅमेरामॅन सापडला आजच्या स्पर्धेमध्ये, ऋषभ सावंत। तदनंतर कोणते कार्यक्रम असो, इथे टुर्नामेंट असो, आम्हाला माफक दरामध्ये आमच्याकडे मंडप व्यवस्था करून देतात। या ठिकाणी वेदांत साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर संतोषदादा जाधव यांचा